नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 9 जानेवारी 2025. मी आहे माझ्या 13 ऑक्टोबरच्या प्लॉटमध्ये आणि या ठिकाणून पाहू शकता हे आपला हरभरा. आणि या ठिकाणून परत शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे. राज्यामध्ये थंडीमध्ये दिवसा देखील झाडाखाली थंडी वाजणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. घरात बसल्यावर देखील थंड जाणवणार हे अंदाज लक्षात घ्यायचा. मात्र राज्यात अंशतः वातावरण ढगाळ राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पाऊस काय येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. फक्त 14 जानेवारी 15 जानेवारी आणि 16 जानेवारीला राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळीकडं 13 जानेवारी 14, 15 आणि 16च्या दरम्यान ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये सध्या पावसाचं वातावरणच नाही म्हणून वीटभट्टी उत्पादकांना सांगू इच्छितो काही चिंता करायची गरज नाही. जनता कांदा काढणीच आला असं त्यांनी कांदे काढायला सुरुवात करावं, कांदा लागवड करायला काही हरकत नाही म्हणून हे अंदाज लक्षात येतात. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सध्या तरी पावसाचं वातावरणच नाही. फक्त 14, 15, 16 जानेवारीला मात्र ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. आणि राज्यामध्ये सांगायचं झालं तर आपण हे जे अंदाज देत आहे हे पाहू शकता. मी म्हणत असतो ना, हरभरा असा पेरावा एकरी 50 किलो पेरलेला आहे, इतका दाट पेरलेला आहे. मी म्हणतो ना, पहिले पूर्वज म्हणायचं हरभरा इतका दाट असा, अशी प्लेट फेकली की वर तरंगावा. तर पाहू शकता इतका दाट आहे. 50 किलो पेरलेला आहे, 4 पाणी झाले, 3दा खत द्यायला, 5व्या फवारण्या केल्या आणि या प्लॉटला उतार देखील येणार आहे. पण राज्यात या ठिकाणून परत शेतकऱ्याला सांगतो की राज्यामध्ये काही पाऊस येणार नाही. फक्त 14 जानेवारी 15 आणि 16च्या दरम्यान मात्र ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. धन्यवाद.